हे जे काही झाडं आहेत ना किंवा बाबळीचं झाड, तर त्या झाडाकडं तुम्ही कधी बघा, आत्ता जर पाऊस पडला, वाळवाचा पाऊस पडला, तर तिथून पुढं कसली भुंगेरे असते ती मी तुम्हाला दाखवतो. का हे जे दिसालेत ना ही भुंगेरे, दिसतंय का कधी बघितलं का हे पावसाळ्याच्याच टायमाला येतात बघा हे. आणि हे भुंगे जे आहेत, हे भुंगे काय करतात, जसं आपल्या माणसामध्ये म्हणजे नर मादीचं किंवा बैलगाईचं मिलन झाल्याच्या नंतर तिथं वासरं होते, तसंच त्यांचं बी असतंय. त्याच्यात बी नर मादी असती भुंगा. आणि ह्या नर मादीचं मिलन झालं की मादी आपल्या शेतात जाती आणि 60 अंडी एका टायमाला. किती? 60 अंडी. आणि एक आळी जर एक लाईन जर तुमची सोयाबीनची धरली, कापसाची धरली किंवा ऊसाची धरली, तर ते फडशात पाडत चलतंय कार्यक्रमची. आणि काही दुसरं करत नाही, नुसतं मुळ्या खातंय. आणि मुळ्या एकदा खाल्ल्या, मुळी म्हणजे झाडाची 80% अन्न त्या झाडाला मुळी देत असते. आणि ती जर खाऊन टाकलं, कार्यक्रमच वाजला ना झाडाचा. त्याच्यामुळं ह्या भुंग्याऱ्याच्या ज्या काही आळ्या आहेत, तर ती जी काय आपलं नुकसान करतात. तर दुसरा विषय, भुंगी जमिनीच्या खाली असते, डोळ्याला दिसते का? कोणाला डोळ्याला दिसत नाही, फवारून बी मरत नाही. हा, ह्याच्यासाठी एवढं घातक बियाणं आहे हे, ह्याचं नियंत्रण आतापासून करणं गरजेचं आहे. तर ते कसं करणं गरजेचं आहे, तर आता पाऊस पडल्या काय करायचं, रात्री 6:30च्या नंतर सांगितलेले जे झाड आहेत, ओके, खूप छान, एकदम जबरदस्त. बघा आता मॅडमनी आणलं हे, तर काय करायचं लक्षात घ्या. हा मोठा टब आहे, समजून घ्या. आता हे छोटं टोपलं जरी आपण आणलं असलं तर तुमच्या लक्षात यावं, तर हा मोठा टब म्हणजे 50 लिटरचा टब घ्या. ह्याच्यात पाणी घ्या आणि ह्याच्यामध्ये 50 मिली जे आहे ते क्लोरोपायरीफॉस 50% टाका. स्वस्तात मस्त आहे ते. फक्त काळजी काय घ्यायची, लहान लेकरं असतात, पुन्हा पाळलेले कुत्रे असतात, मांजरं असतात, जनावर असतात आपले. समजा जनावर सुटलं, त्या टबाकडे गेलं, ह्याच्यातलं पाणी पिलं तर विष बाधा होण्याची शक्यता असते. हे होऊ नये म्हणून ह्याच्यावर बोराटीची झापड फक्त तेवढी टाकून द्यायची, किंवा तिथं जनावर गेलं नाही पाहिजे एवढी काळजी घ्यायची. मग हे टब तुम्ही तेवढं सांगितलेले झाड आहेत त्याच्या खाली तुम्ही हा टब ठेवला, त्याच्यावर 3 काठ्या लावा. आणि ह्या काठ्याला काय करा, जुना 60चा किंवा 100चा बल्ब असतोय का, तो बल्ब त्या ठिकाणी तुम्ही लावा. आणि हा बल्ब त्या ठिकाणी लावल्याच्या मुळे काय होतं, बल्ब हे नाही बरं का लावायचा पांढरा बल्ब, हे फक्त तुम्हाला कळण्यासाठी सांगायचं. पांढरा बल्ब लावायचा नाही, 60चा पिवळ्या रंगाचा किंवा 100चा बल्ब लावायचा. स्वस्तात मस्त पर्याय. तो बल्ब जर तुम्ही लावला, हे जे काय आता सांगितलेले हे भुंगेरे आहेत का, हे त्या बल्बाकडे आकर्षित होते, त्या बल्बाला धडकत येत, धडकून ह्या टब मध्ये पडते. टब मध्ये पडलं की ते मरून जाते. आणि अशा पद्धतीनं ही पुढची जी काही म्हणजे ही पिढी, हे मायबाप जर मारले तर पुढं येईल का मामा, अंड येईल का पुढं, येणार नाही. तर हा एकमेव पर्याय आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही गेला तर बघितलं तर तिथले कारखाने जे आहेत ना, ऊसाचे कारखाने, साखरेचे कारखाने, तिथं 150-200 रुपये किलो न काय करते तर हे भुंगेरे विकत घेते. काय करत असतील त्या भुंग्याचं, काही करत नाहीत. आणते तर कुचित येतं आणि जमिनीमध्ये गाडून टाकते. पण कारखाना हा कुटाणा एवढा का करत असेल सांगा बरं, तुम्हाला सांगतोय. कारखान्याला काय पाहिजे हो, तुमचा ऊस पाहिजे. आता तुमचा सगळा ऊसच जर हे आळी खात असेल तर कारखाना काय लाकडं घालेल का त्याच्या गव्हाणीमध्ये, आहे की नाही. तर तिथं कारखाने हे कंट्रोल करण्यासाठी 150-200 रुपये किलोने ही भुंगेरे घेतात. शेतकरी आता सांगितल्याप्रमाणे हे टब बीप सगळं कुटाने करतात, ही भुंगेरे वेचतात आणि तिथं कारखान्याला नेऊन देतात, पैसे कमी. तर हे एक प्रकारे कारखान्याचा फायदा तर आहे, दुय्यम झाला. पण महत्वाचं इथं शेतकऱ्याचं पीक वाचवणं, हे तिथं जे आहे ते प्रायोरिटी आहे, तिथं ते प्राधान्य आहे. आपल्याकडे सोयाबीन आहे, सोयाबीनसाठी कुठली कंपनी येणार नाही तुम्हाला पैसे देण्यासाठी. आपल्याला आपलं सोयाबीन वाचवायचंय, त्याच्यासाठी ही सर्वांना विनंती राहील कृषी विभागाकडून की तुम्ही हे प्रकाश सापळे जे आहे ते, आता झालं मे महिना चालू झालेला आहे, आता इथून पुढं अवकाळ पाऊस किंवा वाळवाचा पाऊस जो आहे तो इथून पुढच्या आठवड्यापासून पडायला चालू होतोय. तर हे असे भुंगेरे दिसायला चालू झाले की ह्याला कंट्रोल करण्याच्या अनुषंगाने आता सांगितलेली उपाययोजना करा. आता एखादा शेतकरी असा पण आहे, तुम्ही काय प्रश्न विचारत नाही हो, प्रश्न विचारले पाहिजे. मला सांगा, आता इथं एखादा असा पण शेतकरी असेल की त्याच्या लिंबाच्या झाडाची लाईटच जात नाही, तिथं काय करायचं,
ते तुम्ही विचारायला पाहिजे ना मला, बरोबर आहे की नाही? मी माझं काम चाललोय 50 मिनिट. हा हो 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 50 असंच ठेवायचं. हे का तर तुम्हाला आपल्याला सगळ्याला माहिती क्लोरोपायरीफॉस घेतलं नुसतं वास सुद्धा आपण घेऊ शकत नाही का, तर गॅस पॉइझन आहे ते, आणि ते गॅस पॉइझन असल्यामुळे त्याच्यात पडलं की ते जागेवर मरून जातं. तर लक्षात घ्या, आता ज्यांच्याकडे हे कुठाने करणं शक्य नाही तर त्यांनी काय करायला पाहिजे, ज्यांच्याकडे लाईट नाही त्यांनी काय करायला पाहिजे त्यांना मी सांगतो. आता मार्केटमध्ये बकेट सापळे निघालेले. तुम्ही गुगलला जरी टाकलं बकेट सापळा, किंवा तुम्ही तुमच्या गावातलं जे काही स्थानिक दुकानदार आहे, कृषी सेवा केंद्र किंवा परळीला गेला तर तिथं जर म्हणलात आणि आम्हाला ते बकेट सापळा पाहिजे बाबा आमच्याकडे हुमणीलाही होईल, तर ते दुकानदार तुम्हाला उपलब्ध करून देईल. कुणीच नाही उपलब्ध करून दिले तर मला फोन लावा, मॅडमला फोन लावा, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी त्या लोकांचे जे आहेत ते नंबर उपलब्ध करून देऊ. तर ह्या पद्धतीनं बकेट सापळा सुद्धा तुम्ही त्या झाडाच्या तिथं त्या ठिकाणी लावू शकता. त्या बकेट सापळ्यामध्ये काय असतं माहिती का, जसं मॅडमने तुम्हाला ह्याच्या आधी सोयाबीन मध्ये किंवा हरभऱ्यामध्ये घाटे आळी नियंत्रण करण्यासाठी हे सापळे दिले असतील ना, असे ह्याचे फनेल सारखे असतील, नरसळ्यासारखे, त्याला खाली प्लास्टिक असते, त्याच्यात गुळी लावलेली असतील. तर सेम तीच संकल्पना ह्याच्यामध्ये पण आहे. एक प्रकारचं बकेट असतंय, त्या बकेटमध्ये जे आहे ते गुळी लावलेली असते, त्या गुळीला मादीचा वास असतोय, त्या वासामुळे जे आहे ते नर भुंगे त्याच्याकडे आकर्षित होतात. त्या बकेटमध्ये ती एकदा जाऊन पडलं, फडफड करत असते, त्याला बाहेर येता येत नाही, ते तिथंच राहतंय, तिथंच मरतंय, आणि इकडं मादी वांज होऊन जे आहे ते किंवा त्याचं मिलन न झाल्यामुळे तिथं ती तशीच ही जाती आणि त्यांची पुढची पिढी येत नाही. हा एक विषय. आता ही खर्चिक बाब तुम्हाला करायची नसतं. आणखीन त्याच्या पुढे जाऊन एकदम सोपी पद्धत आणखीन एक सांगतो. एरंडी सगळ्याला माहिती आहे. इथं एरंड्या घ्यायच्या, किती घ्यायच्या, मुठभर एरंड्या घ्यायच्या. जुने आपले माठा असतात ना बिनग्या, जुन्या बिनग्या घ्यायची, एक बिनगी घ्यायची, मुठभर एरण घ्यायचं, जिथं खात नाहीत किंवा काही करत नाहीत त्या ठिकाणी जाऊन ते कुचायच्या, दगडानं चांगल्या कुचायच्या, भरडा करायचा त्याचा. हा भरडा केल्याच्या नंतर काय करायचं, त्या बिनगीमध्ये पाणी घ्यायचं, हा भरडा तिथं टाकायचा, आणि कधी परळीला जर गेला तर परळून येता येता थोडं इष्ट दे म्हणायचं. कुणाला म्हणायचं इष्ट दे, कुणाला म्हणायचं ही जी काही बेकरी आहेत ना, म्हणजे जिथं ब्रेड तयार करते ते भरपूर आहेत आपल्या परळीमध्ये, तर त्याच्याकडे जायचं, किंवा केक तयार करणारा त्याच्याकडे सुद्धा असतं हे, तर त्याच्याकडे जायचं, इष्ट दे म्हणायचं. फुकटात देत येते तुम्हाला, त्याची काही लई किंमत नसते. ही इष्ट आणायचं आणि ह्या बारड्यामध्ये त्या पाण्याच्या द्रावणामध्ये ते टाकायचं, ते चांगलं हलवायचं, आणि ही तयार झालेलं जे काही मडकं आहे ना, ते तुम्हाला सांगितलेली झाड आहेत, बाबळीचं झाड असेल, कडुलिंबाचं झाड असेल, बुरीचं झाड असेल, शेवग्याच्या शेंगाचं झाड असेल, तर या ठिकाणी जे आहे ते हे नेऊन काय करायचं, ते जमिनीत खड्डा करायचा, नुसतं हे करायचं, ठेवून द्यायचं, पुरायचं, पण त्याचं तोंड उघडं ठेवायचं. गाडगं पुरायचं पण तोंड उघडं ठेवायचं. ह्याच्यामुळं काय होतंय, त्या द्रावणाला आंबट वास यायला चालू होतंय, आणि ह्या आंबट वासामुळं हे जे दाखवलेले भुंगेरे आहेत काय, हे सगळे भुंगेरे त्याच्यामध्ये जाऊन पडतात, आणि त्याच्यात एकदा ते पडले की पकडून मारून टाकायचे. ह्या पद्धतीने जरी तुम्ही केलं तर 100% तुम्हाला सांगतो ह्या हुमणीचं जे आहे ते आपण बंदोबस्त त्या ठिकाणी करू शकतो. आणि त्याच्या पुढे जाऊन काहीच होईना गेलं तर त्याला एकमेव पर्याय, सोयाबीन सारख्या पिकाला आपल्याला परवडत नाही, पण ऊस पीक असेल तुमचं, इतर महत्वाचं पीक काय आणखीन असेल तर त्या ठिकाणी हुमणीचा प्रादुर्भाव जर झाला तर त्या ठिकाणी तुम्ही क्लोफॅरोनिडीन नावाचं मार्केटमध्ये कीटकनाशक भेटतंय, तर 100 ग्राम प्रति तुमचं 1 एकर 200 लिटर पाण्यामध्ये जे आहे ते कालवायचं, आणि त्याची आळवणी जी आहे ते ठिबकच्या माध्यमातून करायची. त्या माध्यमातून सुद्धा आपण हुमणीचा बंदोबस्त करू शकतो. ही अत्यंत महत्वाची जी काही खरीपाच्या विषय अनुषंगाने जे आहे ते तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये दिलेल्या माहितीमध्ये तुम्हाला 5 किलोचं पाकिट, तर ते 5 किलोचं पाकिट तेवढं प्रभावी नाही. त्याच्यात एक तर कार्टा हायड्रोक्लोराईड किंवा पिप्रोनिल असू शकते, बरोबर आहे, 1 ला 2 लागते, लई खर्चिक बाब आहे, तर तेवढं ते करणं शक्य नाही, आणि त्याचा तेवढा परिणाम बाबा होत नाही, रिझल्ट त्याचा येत नाही तेवढा. ते म्हणजे जिथं दाट पडलं तिथं झाड मेले नाही, तिथं पातळ पडलं तिथं जाऊन कलाच केलं. मग ह्याच्यासाठीच काय करायचं, ते टाकण्याच्या ऐवजी जर तुम्हाला मी जसं आता तुम्हाला सांगितलं, पोलीस तुम्ही सगळ्यांनी कापसाची शेतकरी थोडेफार तर असतात तुम्ही, पोलीस नावाचं सुद्धा जे काही कीटकनाशक आहे त्याची सुद्धा तुम्ही आळवणी, म्हणजे पाऊस पडलं फवाऱ्यात टाकायचं, फवाऱ्याचं पुढचं नोजल करायचं, आणि कुणाला पिचकारी मारत करायचं, त्याचं जबरदस्त रिझल्ट भेटतो. आणि डायरेक्ट ती मुळाच्या कार्यक्षेत्रामध्ये जाते, आणि थोडं मी फुल खाल्लं
लगेच त्याच्यात इमिडाक्लोप्रिड नावाचा घटक जो आहे तो त्या आळीच्या तोंडामध्ये गेल्यामुळे जी आहे ती मरून जाते आहे. तर हा एक पर्याय त्या ठिकाणी. पण आमचं म्हणणं आहे की तुम्ही प्रकाश सापळे लावा, त्याच्याशिवाय पर्याय नाही. जास्तीचा खर्च करण्याचा अर्थ नाही. आलं का लक्षात? जे महत्वाचे विषय तुम्हाला सांगितलेले. आता तुमचे काही प्रश्न जर म्हणजे आमच्याकडून काही राहिला असेल सांगायचं किंवा तुम्हाला काही आणखी तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही निश्चित विचारा.